आम्ही गेलो जगाला बाहेर जगाला गेलो. म्हणजे थोडक्यात इथं अन्न पाणी म्हणजे काय हा. पिकत नव्हतं शेतबीत काय. कसली कुठं पाणी नव्हतं अन्न नव्हतं काही येतच नव्हतं. जे जे काय भाग्यात ठेवा असतोय ती भाऊ तू मागता तुका म्हणे होता ठेवा तो ह्या भावाचा सापडला. सांगली जिल्ह्यात 15 वर्षी काढली. सांगली जिल्ह्यात 15 कुस्ती खेळतो 15 वर्ष. त्यावेळेस किती कुस्ती लागत तुमची सुरुवातीला. तिथं माझी लागत होती 201 151. एका दमाला 200 100 200 असं दम काढायचं. 200चा एक ठेपा असतो. हा 200. मग त्या टायमाला जेवण दिले जातात लय मी सांगितलं नाही का 2 गडी माझ्या जोडी लागायची. मी जर 2 सऱ्या धरल्या 2 गड्याने एक सरी धरली कल्पना घात करणी धरणी काय होत ना. आता जाणून बुजून जी माणसं फाजील खोड करते ती स्वतः करते पाहिजे बरं वाटत नसल्यामुळे. सध्या 74 आहे. 74 वयाचे लोक आता टिकी नाही चालायला नाही त्यांना. तुम्ही आता सध्या मोटरसायकल चाल. नमस्कार, सोन्याबापू डांगे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपल्या मातीशी जुन्या आठवणींना आणि परंपरेला उजाळा देण्यासाठी घेऊन आलो एक खास कार्यक्रम आठवणींचा वारसा. तर आपल्या आज या ब्रॉडकास्ट मध्ये जुने एक नावाजलेले पैलवान तसेच ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक गावचा कुस्ती परंपरेला निगडीत किंवा ही परंपरा जोपासण्याचं कार्य पैलवान श्री शिवाजी धोंडेबा बनसोडे यांनी केलं आहे. त्यांची आपण थोडक्यात मुलाखत घेणार आहोत. पहिलवान की मला सांप्रदायिक मार्ग सगळंच. तर नमस्कार. म्हणजे जन्म कोणत्या साली झाला? 57 साला. सध्या आमच्या आता छोटी छोटी मुलं आहेत त्यांना अनेक गोष्टी मिळते. तसं त्या टायमाला तुम्हाला काय मिळत? आम्हाला काय गुरु राखायचे गुरु सोडायचे. शिक्षण तुमचं झालं का नाही? 3री 4थी कळत नव्हतं आमच्या वेळेला नव्हते एवढे शिक्षण. मग कुस्ती क्षेत्रामध्ये कसं वळला? म्हणजे कुस्ती क्षेत्र म्हणजे वडिलांपासून नादच होता ना. वडील पैलवान होते. वडील पैलवान होते लहानपणापासून. उंच उडी लांब उडी काट्या रावायच्या किरण मारायला लावायचं असं वडिलाला छंदच होता. मग त्या टायमिंगला तालीम वगैरे नव्हती म्हणत होती. तुमच्या काळात तालीम होती का? ती मळ्यात तिथं बाबलालच्या जुनी तालीम महादेव देवळापासून. जुन्या काळात बी चांगला नाद होता सर्व होता. प्रत्येक घरात पैलवान असा होता. आता सध्यात पैलवान नाहीती. आता नाही. मग त्या काळाचं जीवन कसं होतं दाजी तुमचं? दिवनचर्या किंवा तुम्ही सकाळी कधी उठायचं पैलवानकी करत असताना? ते पट्ट 4ला उठायचं. आता जे सध्याचे आपली पैलवान आहे ते 9ला आणि 10ला उठते आणि व्यायाम उशिरा करावा म्हणते ते. उशीर नाही. पट्ट 4ला उठून व्यायाम करायचा. दिवस ओवाला आंघोळ करून काय दूध असो काय असेल ते असेल घरी येऊन. खुराक काय असतो तुम्हाला त्यावेळेस? खुराक काय दूध चपात्या भाकरी. 73ला खरात वाढला होता. 72ला दुष्काळ पडला. लग्न झाल्यावर का लग्नाच्या अगोदर? लग्नाच्या अगोदर. त्यावेळेस पैलवानकी चालूच होती का तुमची? तिथंच मोठा पैलवान झालो सांगली जिल्ह्यात गेल्यावर. का गेलता? काय कारण होतं जायचं? तिथनं जायचं कारण? तिथं जायचं म्हणजे इथं लोकांची आपदा. पाणी नव्हतं. कॅनेल आहे का? कॅनेल नव्हतं का? नव्हता. पहिला पिताडांग गेला. ती आलं इकडं. ती लोकांना सांगायला बाबा तिकडं असं आहे तसं आहे चांगले आहे नदी काठाची जमीन आहे. त्या लोकांना काम आहे ते. मग आम्ही त्या टायमाला 4 का 5 कुटुंब आम्ही गेलो जगाला गेलो. म्हणजे थोडक्यात इथं अन्न पाणी म्हणजे काय पिकत नव्हतं शेतबीत काय. कसली कुठं पाणी नव्हतं अन्न नव्हतं काही येतच नव्हतं. म्हणजे त्यावेळेस कार्तिकीत बांडच होऊन जायचं. आमचं ओढ्यात पाणी लागायचं आणि वरलं बांध व्हायचं. काय खायचं काय म्हणून तुम्ही त्या काळात तेवढ्या लांब तिथं जगण्यासाठी गेला. पैलवानकीचा तर विषय लांबच होता पहिला. आता जसं सांगू का जे जे काय भाग्यात ठेवा असतोय ती भाऊ तू मागता तुका म्हणे होता ठेवा तो ह्या भावाचा सापडला. माझ्या भाग्यात होतं खेळण्याचा पावर अंगात लय करंट होता. असं गुराकाल जर गेलो ओटूडची पोरं आले तर जाणती माणसं कुस्ती लावायची. धरेल त्याला मी पाडा जात. तिथं किती रुपये काम केले तिकडे जगायला गेलो? तिथं आम्ही रोज 30 35 40 पैसे कमी होतो. 40 पैसे 40 रुपये. म्हणजे आम्ही उसाच खोडो काढत होतो. आता सध्या सुद्धा आम्ही कुठे कुठे पैलवानी ह्याला गेला कुठे फडावरती तर तुमचा नावाचा 100% प्रत्येक कुस्ती निवेदक उल्लेख करत असतो. त्यावेळेस तुम्ही खरंच कुस्ती मातीतली कुस्ती रांगडी कुस्ती आता सध्या कुस्तीचे 2 प्रकार आहेत. एक आहे ना गादी विभाग, एक मातीवर. त्यातली तुम्हाला कुठली भारी वाटते? नाही तशी बघितलं तर मातीतलीच सुरुवात. रांगडी कुस्ती चांगली कुस्ती मातीत पारंपरिक परंपरा. मी सांगली जिल्ह्यात 15 वर्षी काढली. सांगली जिल्ह्यात
15 कुस्ती खेळतो 15 वर्ष. continue. हा. मग त्यावेळेस कितीवर कुस्ती लागत तुमची? माझी लागत होती 201, 151. हा, हा. हा. मग परत परत माझ्या जोड वेळा वाढली. बघ चांगलं पहिलवान माझ्यापेक्षा चांगलं म्हणतात त्र्यंबा मतनाळ, हम्म, हम्म. दादू चौगले, आप्पा कदम, हम्म. हे चांगली टॉप हाय लेवलचं हाय पहिलवान. लेवलचे हा, पहिलवान. टॉप. पुढे जाऊन ते शेवटच्या हा, त्यांनी ते- नाव कमवलं हा. भरपूर. पुढे जाऊन मग अशा टॉपच्या ते पहिलवान. सगळे महाराष्ट्र केसरी, हिंदी केसरी झालेली. हा. आप्पा कदम पर मला ओळखत होती. हा. मी त्यांच्या खाल्ल्या जोडीत 1 नंबर पहिलवान होतो. हम्म, हम्म. हा. मैदानावर कुस्ती मग 1 नंबर तुमची करायला. परिस्थिती तुम्हाला नटली. हा. नाहीतर चांगला पहिलवान त्या काळाचा. आप्पा कदम माझ्या वयाचा होता पण जोड मोठी झाली. मग तिकडून परत तुम्ही इकडे आल्यावर इकडे कुस्त्या चालू राहिल्या केलं का की काय? हा. ते 4-5 वर्षी केल्या. हम्म. पुन्हा लग्न झालं. हा. इस्लामपूरची मंत्री तालमीचा. बरं. हा. तानाजी खरात, हम्म. तानाजी लवटे, इस्लामपूरचा गैब्या म्हणून होता पहिलवान. हम्म. पुन्हा राजाराम बापूच्या ह्याच्यावर मला नेलतं हम्म. पोरी खेळासाठी. मग त्यावेळेस तुम्हाला राजाराम बापूचा कारखाना, हा, हा. राजाराम बापू कारखाना आहे हाय, का? हाय. त्या कारखाना होता. मला नेलतं त्यानं 1500 रुपये देत होतं. हम्म. हा. तुम्हाला म्हणजे गरीब आहे म्हणून 1500 रुपये असं 1500 खुराकाला देत होतं. खुराकाला देत होतं. राजाराम बापू ही जैन पाटील. हा, हा, हा. हा. ओळखत जैन असत पाटील. चांगलं तर तुम्हाला. हा. आता म्हणजे माझ्या तशा दिग्गज नेत्याबरोबर तुमची ओळख होती म्हणल्यावर हम्म. तुम्ही पहिलवान चांगला होणार होता. पण थोडक्यात त्या पुन्हा परिस्थितीत. पुन्हा काय झालं, हम्म. बाळून राधा होती लहान. हम्म, हम्म. म्हणजे तुमची छोटी भावंड. हा. आणि कोंडा आपली कसतरी एडवाकडे स्वयंपाक तिला सुद्धा काय येतं ती इतर सुद्धा नव्हती नीट. पण ते लहानपण ते लहान. पण मग लय- अगोदर आता कधी कधी कानावर असं मिळते आपल्या भागामध्ये तुमच्या काळात तुम्ही हा. लहान असताना हा. अशा गोष्टी होती तुम्हाला गहू खायला मिळत नव्हतं. नाही नाही गहू बागायतच नव्हती त्यांना. हा, हा. बागायत म्हणजे गहू गावाकडलं कधी नाही. ज्यावेळेस सण ज्या दिवशी असेल सणाला त्यावेळेस. सणाला सणाला ते बी गरीबाला मिळत नव्हता. हा. त्या काळचा काळ खूप कठीण होता. लय वाईट. आपल्या गावामध्ये जे काय गोष्टी चुकीच्या घडत होत्या ती त्याला बंद तुम्ही केल्या. दडपण करण्याचा बंद प्रयत्न केल्या केला. बंद केल्या. हा. बंद केल्या. म्हणजे माझ्या अंदाजाने बऱ्याच लोकांना तुम्ही माळा घालायला लागले. माळा घालला होत्या. पुन्हा झाली. हा. आधी पैलवानी केली. हा, पहिलवान केली. मी तिकडून आलो इकडे किती वर्ष पहिलवानकी केली? शेतात पुन्हा 5-7 वर्षी केली. इकडे टॉपलाच टॉपला. इकडे कोणा संग बी शेवट तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये शेवट किती रुपये तुमची कुस्ती लागायची? 251. 251 शेवट. शेवट. किती सोलापुरात सुद्धा माझ्या जोडला पूर्ण हा. नव्हती. का नाही त्याची त्यावेळेला- तुलना केली हा. तर त्यावेळेस जी काय तुमची 200 वर कुस्ती लागत होती ती 50-60 हजार. सर जी काय टॉपची नंबर 1 ची पहिलवान आहे ती त्या हरळवाडीत माझी 201 ला शेवट लागले. हा. हरळवाडी शेवट. म्हणजे शेवट कुस्ती हा, खेळायला ही हा, पहिलवान आहे हा. मित्रांनो. तर आता कानाकोपऱ्यात कोणाला माहित नाही तुमची ओळख. त्याच्यामुळे आम्ही ह्या युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचा असा आमचा नाद चालू आहे. मग कुस्ती क्षेत्र आहे ते तुम्हाला तुमच्या वडिलांनीच त्या हा. कुस्तीमध्ये हे बाकीचं कोण दुसरं काय नाही. नाही नाही म्हणजे वडिलांचे वारसा होता वडिलांचा म्हणून वारसा तुम्ही होता. हा, जोपासला. पहिलवान झालो. आणि त्यांचा स्वतः- जोपासला म्हणून तुम्ही मुलांना पण हा, केलंय. तयार केलं. ही परंपरा एकदम तयार महत्त्वाची केलं. आणि पुन्हा चांगली. बाळूला तालमीत ठेवलं, कोल्हापूरला ठेवलं. कुस्ती लग्न झाल्यावर खेळली का सोडली? 1-2-3 वर्षी खेळली. म्हणजे हर- माझ्या मागची पोरं जी होती माझ्या जोडीत पत्तूर येस्तोर का नाही ती बाद होत होती. कळलं का? टिकत नव्हती पोरं. मग पहिलवानीला त्यावेळेस टिकावं नाही, लागतं. त्यावेळेस आता जसा पैसा आहे तसा पैसा हे नव्हता. नव्हता. मी काय सांगतो 201 हरळवाडला माझी शेवट कुस्ती हरळवाडला 201 ला झाली. हा. उद्योग काय केला परत तुम्ही? पुन्हा दुधाचा धंदा चालू केला. दूध व्यवसाय केला. हा, दूध म्हणजे आता व्यवसाय. पहिलवानकी सोडून दूध दूध व्यवसाय व्यवसाय केला. पैशात हळूहळू आपली उदरनिर्वाह केला. हा 16-17 वर्षी केलाय धंदा. हा. 5 कुटुंब होती. 4-5 कुटुंब. हा. तुम्ही ते ऊसात त्या टायमिंगला ऊस बांधायचं म्हणजे ट्रॅक्टर बिक्टर काय नाही, भेटत नाही, नव्हते का? ऊस खांदावं लागत होतं आणि बरोबर. ऊसाची खोडू काढावं लागत होतं. हा, हा, हा. मग ही बाकीची गडी ऊसाच खोडू काढताना 2 सऱ्या एक सरी धरली. मी एकटा 2 सऱ्या धरायचा. हा. लय कष्ट केले तुम्ही. 2 सऱ्या धरून त्यांच्या पुढे जात होतो. इतका रग होती पावर ऊस खोडू काढायला. मग ते- आणि भाव आमचा ऊस खांदायला चांगलं होतं. मग त्या टायमाला जेवण बी लय जात असेल. लय. हा. मी चांगले नाद करून बहिरवाडला तालीम काढली. यादवाचा महादायक त्यांचा भाचा होता यादव. स्वतः तुम्ही म्हणजे हा तालीम तयार केली. हा. सगळ्याला खेळायला यावं. खेळाल्यावर बहिरवाडीवर. हा, हा, हा. मग त्यावेळेला सुद्धा तिथं होता हा. बहिरवाडीवर. मग तुम्ही काम करत तालीम तालीमच चालूच होती. हा. गावात गेल्यावर आता मरली पाहिजे माणसं इतकं प्रेमान राहिलो तिथं. हा. खरात वाडीत भयात बी माणसाने म्हणली पाहिजे यायला काय माणूस होऊन गेला अशा पद्धतीने काम म्हणजे सगळे तुम्ही इकडल्या गावातल्या आपल्या 4-5 कुटुंब म्हणले पाहुणं रावळं इकडली तिकडली ही गेलता पण भाऊ बंदकी प्रमाणे आधी प्रेमाने हा हा सगळ्या संग चांगलं इकडेच लावलं आता बदलून लय चांगलं. मग ती तिथला भयातला सरपंच होता का नाही ती तर भयंकर मला हे करायचं. लय प्रेम वागणं तसं तालीम
कामावरून गेले की जेवायचं आणि तालमीत जाऊन झोपायचं. बरं दाजी, आता जी काही नवीन पिढी आहे ही आजकालची, ही 12 भानगडी करणं, कुठं तर लपडी करणं, दारू पिणं. आणि आता लोक काय करायला ते माहितीये का, आता कुठं तर त्यावेळी संघर्ष तुम्ही अन्न मिळत नव्हतं खायला पोटाला, त्यासाठी तुम्ही झटत होता. आणि आजकालची लोक काय करायला ते माहिती दाजी, कुठं तर परीक्षेत नापास झालोय, मला कोणतर काय म्हणलं, कुठं आत्महत्या करणं, कुठं काय तर करणं, म्हणजे किरकोळ गोष्टीला. अज्ञान माणसं. मग ह्याला तडा जाण्यासाठी गुरु पाहिजे, गुरु चांगला पाहिजे, आणि घरचे संस्कार हे पण चांगली पाहिजे. आता ही आपण म्हणतोय, आता लोकांच्या अपेक्षा काय, लगेच आहे मोठं झालं पाहिजे. नाही तसं होत नसतं. पैसा भरपूर आम्हाला धापशीर आला, कर्म चांगली करणे एकच धर्म माणसाचा. कर्म चांगली केली फळ निश्चित चांगले मिळते. म्हणून काय म्हणले तुकाराम महाराज अभंग आहेत, तुका म्हणे सत्य कर्म हवा व्यवसाय, घातले भय नरका जाणे. वाईट कर्म केली तर नरकाला जावं लागतं, चांगली कर्म केली तर चांगल्या मार्गात येते. म्हणून आम्ही कर्म केली चांगलीच. त्या काळात तुमची नीतिमत्ता अशी होती की वर मान करून तुम्ही कुठल्या परिस्थितीत नाही कवा बी खरात वाढीत भयात. आता सगळा बाजार झालाय पा, लोक काय नाही, धंदा दुसरा नाही, येड्याचा बाजार नाही. त्याला तुम्ही अजिबात तडा, म्हणजे ह्या कुस्ती क्षेत्रात आलं का माणूस चांगलाच चांगल्या मार्गाने. आता बघितले आपण पैलवानकीचा वर्त आहे ना, आणि पैलवानकीमध्ये तसला धंदा केला का ती माणूस संपला. आणि चांगलं कर्म म्हणजे त्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये, चांगलं वागणं असू द्या, चोऱ्या करणं, वाईट वागणं, लोकांचं लुबाडून आणणं, लोकांना त्रास देणं, लोकांना फसवणं, अशा गोष्टी केल्यावर 100% पाप होते तयार. पाप होऊन निश्चित आपला पुढचा जो आपला काळ आहे किंवा पुढची पिढी वाईट उद्ध्वस्त होणार, बरबाद होणार. हीच लोकांना आपल्याला सांगायचं आहे. तुकाराम महाराज अभंग आहे, बुड ते जन न दे कवी डोळा म्हणून येतो कळवळा. एखाद्या माणसात जर पहिल्या काय चुका असेल ते काय आपण बघायला गेलो नाही, जर एखादा माणूस त्याच्यावर अन्याय करत असेल तर तिथं जाऊन सांगायचं. कळलं का? आपण जर चुकून न करता आपल्या चुका झाल्या असतील आणि त्या जर पांघरून घालण्यासाठी देवाची भक्ती, नामस्मरण करणं, भजन करणं, ही महत्वाचं. त्याचा नाश तुम्ही करत आला आता, नामस्मरण नाश करतो पापाचा. म्हणजे न कळत झालेल्या चुका, मुद्दाम होऊन केलेल्या चुका ही वेगळ्या, त्याला कर्म वेगळ्या, देवाला त्याला ती भोगावं लागते. देवाला चुकलं नाही, कळून केलेल्या माणसाला भोगावं लागते. मग अभंग, कीर्तन, पारायण ह्या गोष्टी एवढ्यासाठीच आहे. ह्याचा नाद तुम्हाला कधी लागला? लग्न झाल्यावर तुम्ही लग्न खेळत होता, नाद होताच, परमार्थाचा नाद होताच. पण लग्न झाल्यावर सदाभाऊ संघ वारीला जायचं. वारीला 2 जण आम्ही गेलो, सदाभाऊ आणि मी. त्या महाद्वारात बामण आहे काका म्हणून, अनुकर काका म्हणते त्याला. त्या वाड्यात आमचा ठेर राहायचा. मला घरच्यासारखं त्या वाड्यात, एवढा मोठा बामणाचा वाडा, पण घरच्यासारखं आम्हाला. नाही, कुठे बी जाऊ दे, कुठं पण जाऊ दे, आपलं वागणूक वागणूक एका मिनिटात कळते माणसाची आपल्याला. त्याची नजर कशी, काय लगेच माणूस ओळखत. मग त्या नजरेवर माणूस आपल्याला प्रेम करते, माया करते, बाबा ही चांगल्या माणूस, ह्याची ओळख निर्माण होते. जर आपण खडसाळपणा केला, चूक केली का ती माणूस लगेच ओळखते. पंढरपूर, सरकुली, बरं का, चळ, आंब, ही बोऱ्याळ, ही कोणत्या गावात माझी ओळख दोस्त नाही म्हणायचा नाही. कुठल्या गावात गेलं तर तिथं आता आम्ही बघतोय आदर सत्कार झाला पाहिजे. आमचं युट्यूब चॅनल आहे, आम्ही कायमस्वरूपी व्हिडिओ वगैरे काढत असतो. त्या टायमाला तुमच्या नावाचा उल्लेख करतात आणि काय काय पैलवान लोक जुने येऊन तुमचं रामराम करून, तुमचं दर्शन पाया पडून आदर्श घेतात. मग असं व्यक्तिमत्व म्हणून तुमची मुलाखत. सत्यवान घोडक्या, महेंद्र देवकत्या, धाकटा संजया, ही जी पैलवान मागणं झाली का नाही, ते माझ्या मागे ही मार्गदर्शन केलेलं आहे. सत्यवानला माहित आहे चांगलं सांगणं. आता त्यांची सुद्धा आम्ही मुलाखत घेणारच आहे, एक दिवशी जाणार तिथे मुलाखत. मोठा संजू फिंजू लय नटाजींना मी सांगताना. काल अगोदरच्या टायमिंगची भांडण, आताच्या त्यावेळेला कटकटी का नाही जाणून करतो. गरुबाई बोकडण हे खोडून वर्णामुळे तर आमच्या लय त्या लोक त्या काळात त्रास करत होते. आणि बरं, अजून एक आपल्याला माझे निदर्शन असं आले, अगोदर लोक टॉपला होती, लय पैसा होता, आणि ती सध्या गरीब झाली. होते तसं, काळ येतोय तसं. नाही, 100% बऱ्याच लोकांना तसं झालंय का. आधी मी लहानपणी असताना ही लोक किती मोठ्या असं वाटत, आणि आता बारकी लोक जी काय रोजगार करणारी ती लोकांचं चांगलं होऊन 1 नंबर पॉस्ट मध्ये हिंडा लागली. त्यांना म्हणजे कष्ट करायची त्यांची भूमिकाच राहिली नाही. बस आयतं खायचं. आणि एखादा धंदा बंद पडला का मग पुन्हा त्याच्यावर त्यांनी दुसरा केलंच नाही, काय केलं नाही. तर आपल्या गावाला सुद्धा पारायण वगैरे 12 सुरुवात आपणच केली. पारायण सुरुवात आपणच केली. त्याचबरोबर सगळी मागची खूप नवनाथ, शिवासलगर, ही पोरं तयार करून भजनाला रोज आमच्यात भजन चालायचं. महिन्याची वारी, सगळ्या वारीचा नाद लागला, वारी करायली. आता काय पुण्या मुंबई सिटीतली लोक म्हणते की भक्तीन देव, त्यांना काहीच माहित, तरी बी आमचं चांगलं आहे म्हणते. कसं आहे सांग का, तुकाराम महाराज अभंग आहे, सकळ जीवाचा करीतो संभाळ. देवाला देव नाही म्हणणाऱ्या माणसाला तुझा सांभाळत होती, बरं का. त्याचा जी
मर्यादा घातलेली आहे. देवाला सुद्धा काय करता येत नाही. आयुष्य मर्यादा घातलेली आहे. त्या देवाला काय करता येत नाही. पण त्याला चांगलं आणि वाईट कळतच नाही. म्हणून सांगते पाप पुण्य पशु काय जाणं. पाप माणसासारखीच असते ती. शरीर माणसाचं आहे. पाप काय पुण्य काय हे ते कळत आपलं नाही. अभंग भजन केल्याशिवाय कळत. भजन केल्याशिवाय कळत नाही. आणि भजन सार सुद्धा कळला पाहिजे माणसाला. भजनात सार भजन कळलं म्हणून बी चालणार. आपण अभंग म्हणतोय बरं का, काय म्हणतोय अभंग हे कळला पाहिजे. तुकाराम महाराज उल्लेख सरळच केला की आपुल्या हिता जो अशी जागता धन्य माता पिता तयाचे कुळी कन्या पुत्र होतील सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण अक्कण चिंतन टोबाचे. गीता भागवत म्हणजे भगवंताला नामस्मरण करणं, वारीला जाणं, हीच धर्म आहे माणसाचा. परत तुम्ही लग्न झालं, कुस्ती वगैरे सगळी सुटली, मग परत तुमचा कुटुंब चालवतो, मग तुम्ही मुलासांना पण तालमीत घातली, परंपरा जोपासली. मग त्यावेळेस सुद्धा तुमच्या परिस्थिती कशी होती? दुधा धंदा होता, धंदा करत होतो. तालमीत घातलं आणाला अगोदर घाट्ट मोहळला तालमीत ठेवलं. मग त्याला पैसे काय एवढं लागत नव्हतं, पर ही लागतंय की जेवणाचं. मग इथनं एसटीने वगैरे डबा एसटीने देत होतो किंवा तिथं करून खायची पोरं. त्याला बी छंद चांगला चांगली टॉपची. बापू मामा पण चांगला बापूला सध्या त्यांनी कुस्ती निवेदन करायला ते त्यांचं नाव आहे. आणि कायमस्वरूपी त्यांना म्हणजे त्यांना काय आता पहिलवानकी आपण केली तर कुस्ती लोकांना कशी दाखवायची, कुस्तीला शिस्त कशी लावायची, हे काम एक पुण्याचं काम ती करत आहे. करतंय म्हणजे ही माती सेवाच आहे थोडक्यात. आणि माती सेवा म्हणजे काय, तर ही आपण पुढे नेणार, लोकांना दाखवण्याचं काम, लोकांना चांगला मार्ग दाखवण्याचं काम म्हणजे मातीची सेवा. आणि मातीची सेवा जी करते त्याला कधीच काही पडत. ही जगाची माता ही. जमीन म्हणजे जगाची माता ही, जगाची आहे. मग आता सध्या कसं आहे, आता कुस्ती अगोदरच्या काळात केली, मग आता शरीर वगैरे तुमचं चांगलं आहे. त्याचे व्यसन वगैरे कुठलं काय? नाही, पान खाल्लं तेवढं. पान तंबाखू पहिलं तंबाखू खात नव्हतो, पुन्हा पानचा खायल्यावर तंबाखू खायला दुधात चालू केल्यावर. नाहीतर तिकडे वरत असताना व्यसन कुठलं नव्हतं. त्याचे अजून एक लयच ही चालू आहे बघा, लोक म्हणते करणी करते ती भानगडी करते, खरं आहे का? नाही, भूत बिचार नाही, काय नाही. हो कल्पना आहे, कल्पना आहे असलं काय. म्हणून तुकाराम महाराज सांगितले कल्पना जी घात करते, कल्पना घात करते. करणी धरणी काय होत नाही. आता जाणून बुजून जी माणसं फाजील खोड करते ती स्वतः करते पाहिजे, बरं वाटत नसल्यामुळे. खोड्या करणारी जी माणसं असते ती जाणून बुजून करते कोणाला तर वाटू करण्यासाठी. आता सध्या तुमचं सगळं चांगलं आहे. गावामध्ये बी तुम्ही काही दिवस तंटामुक्त अध्यक्ष म्हणून पद ही केले, सुरुवातीला मी सोडवणं. ज्यावेळेला आर.आर. राबानं तंटामुक्तीचा नियम काढला त्या टायमाला पहिला तंटामुक्त अध्यक्ष मीच होतो पहिला. म्हणजे जामगाव बुद्रुकचे पहिले तंटामुक्त अध्यक्ष म्हणलं तर तुम्हाला चालतंय. मग परत तुमच्या घरामध्ये सरपंच पद आलं, परत मग लहान मुलं सगळं तुमचं. अगोदर मी निवडून आलो डवल्यान, मी बरं का मेंबर होता. नाही, मी डिप्युटी होती डवल्या सरपंच केलं. सरपंच मलाच करायचं होतं. गाव सगळं म्हणत होती तुम्हाला सरपंच करू, डवल्याला काय कळलं. पण माझं मत काय होतं, डवल्या होता आपल्यापेक्षा थोरला आणि मेवना आणि माणूस हुशार होता. जरी गरीब असला तरी व्यरकन होतं. दारू पिऊन आगाऊपणा करणं, काय तर म्हणणं, गोष्टी चालत होत्या. हे सगळ्यात तुम्ही आता सध्या आपलं गाव अतिशय शांतीमध्ये एकदम चांगला निवांत आहे. कोणाचं तकतक नाही, भांडण नाही, थोडं नॉर्मल राजकारण आहे, काय चालत असतं. पण तरी पण लोकांनी, माझं म्हणणं काय, जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत सगळ्या हसून खेळून प्रत्येकाला बोलवून. आपल्यात पुन्हा झालं नाही बिनविरोध झालं. असंच चाललं पाहिजे सगळ्यांना. ह्याला केलं नाही का अर्जुनला. आता सध्याचं आयुष्य तुमचं कसं आहे, आता सध्या तुम्हाला कसं वाटतं? हाय सगळं चांगलं आहे. प्रेक्षकांना सांगावं म्हणून, आता मला तर माहितीच आहे, मी माझ्या तोडून सांगू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला विचारणं माझं काम आहे. एकदम निवांत आहे तब्येत. आता सध्या सुद्धा बघा तुमचं वय आता किती, 1900 किती म्हणलं, 57, 60 म्हणलं तर आता किती वय झालं? माझं वय आता सध्या 74 आहे. 74 वयाची लोक आता टिकी नाहीत, चालायला येत नाही त्यांना. तुम्ही आता सध्या मोटरसायकल चालवताय, आणताय, परत काय पण गावातलं बाजार, कामतीला, इकडं तिकडं बाहेर, कोणच्या पंढरपूरला म्हणजे वारीला, प्रत्येक वारी ह्याने गाडीवर करतील. 75 वय. मग अजून तुम्हाला किती तर वर्ष काय होत नाही, 100 वर्ष तुम्हाला काय होणार? कारण याचं कारण काय, व्यसन न करणं, चांगलं खाणं, चांगलं राहणं, याच्यामुळे तुमचं आरोग्य हे चांगलं आहे. आणि ईश्वरच्या निवडीच प्रार्थना आहे की तुमचं असंच आयुष्य लाभाव आणि कायम म्हणजे 100 तुमची गाठाव, ही प्रार्थना करतो. धन्यवाद.